सकाळची सुरुवात मस्त असे भिजत टाकलेले ड्रायफ्रूट्स खाऊन केली ना की चहा सकाळी सकाळी लागत नाही. मग थोडा उशिरा घेतला तरीही चालतो. आणि त्यात असं हे चिया सीड्सचं पाणी मस्त वाटतं. जरा वेळ गेला की चहा लागतोच. असं नाही आहे की हे घेतलं तर चहा सुटलाय. चला, आज मला माहेरी जायचं आहे आणि सकाळपासूनच धावपळ चालू झालेली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यात आधी तर, अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या माहेरी बसून तुम्ही मस्तपैकी बघत असाल अशी मी अपेक्षा करते. ॲक्च्युली बरेच जण माहेरी जाऊन आलेले आहेत, पण मी खूप उशिरा चालले आहे. आता 8-10 दिवस पुढची मी नसणार आहे आणि माझ्या झाडांची काळजी नाही, पण थोडंसं एक प्रिकॉशन मी घेऊन जाते आहे. ते जे वाईट किडे लागतात ना, फंगस लागते, ती मी साफ करून घेतली. आणि आता रोज मला अश्विनला जेव्हाही फोन करेल तेव्हा झाडांना पाणी घातलं का, हा एक प्रश्न नेहमीच विचारणार आहे मी. चला, आता आंघोळीनंतर हे काम मी लागलं याआधी पण सांगितलं. आता हे काय आहे हे आज डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते. तर हे स्टॉकिंग्स आहे, हे नॉर्मल किचन ग्लोव्स असतात, हँड ग्लोव्स ते आहे. आणि त्याचसोबत मी आलेलं ते पायात घालण्याचं होतं. ॲक्च्युली खूप दिवसापासून ना माझे काल्स दुखत होते. सुरुवातीला असं वाटलं की जास्त उभं राहिल्यामुळे दुखत असेल, घरकामामुळे असेल, किंवा मग सायटिकाचा त्रास मला आहे त्यामुळे असेल. पण एक दिवस इतका जास्त पेन झाला होता ना की म्हणजे थोडं सिरियसली सर्च केलं आणि त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा मला समजलं की हा साधा पाय दुखण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, तर ही व्हेरिकोज वेन्सची सुरुवात आहे. आता व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय? आपल्या पायांमध्ये वरच्या दिशेने नेण्यासाठी ज्या वेन्स असतात, ज्या नसा असतात ना, त्या नसांमध्ये छोटे वॉल्व्स असतात आणि जे की रक्त परत खाली येऊ देत नाही. पण जेव्हा हे वॉल्व्स वीक होतात तेव्हा रक्त तिथेच साचायला लागतं आणि त्यामुळे पाय जरा जड वाटणं किंवा काप्स दुखणं, सूज येणं, बर्निंग सेन्सेशन किंवा वेन्स दिसायला लागणं असे सिम्पटम्स सुरू होतात. माझा प्रॉब्लेम खूप सुरुवातीचा आहे आणि बरं झालं की लवकर लक्षात आलं, कारण बऱ्याच महिलांना हा त्रास असतो पण आपल्याला ते व्हेरिकोज वेन्स आहे हे लक्षातच येत नाही. काप्स दुखत आहेत किंवा जास्त उभं राहिल्यामुळे, काम केल्यामुळे दुखत असेल असं आपल्याला वाटतं. आता डॉक्टरांनी मला काही मेडिसिन्स आणि हे मेडिकल कॉम्प्रेशन स्टॉकिंग दिलेले आहेत. आता हे स्टॉकिंग पायांवर प्रेशर देतात, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि पायांचा त्रास, ताण जो आहे ॲक्च्युली तो कमी होतो. मला हे पूर्ण 1 महिना त्यांनी वापरायला सांगितलं आहे. पुन्हा चेकअपसाठी बोलवलं आहे. आता ऑनेस्टली सांगायचं झालं तर हे घातल्यानंतर खरंच थोडा आराम वाटतोय. सुरुवातीला थोडं कचकच वाटलं, पण एक्सरसाइज पण चालू आहे, मेडिसिन पण चालू आहे. सो आधीपेक्षा पेन जरा कमी आहे. आणि काही जणांनी मला मेसेज केला होता की माझे गुडघे दुखत आहेत, तर मी हे स्टॉकिंग्स वापरू शकते का? तर नाही, हे खास करून ना व्हेरिकोज वेन्ससाठीच असतात. आणि गुडघ्यांसाठी जर वेगळं असेल तर तुम्ही नी कॅप वगैरे वापरू शकता, पण डॉक्टरांचा सल्ला घेतला तर जरा बेस्ट. म्हणून मला वाटलं की चला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी, कारण इझिली ना, म्हणजे स्पेशली आपल्या स्त्रियांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे, पाय दुखणं. जर तुम्हालाही सतत पाय दुखणं किंवा हेवीनेस किंवा सूज जाणवत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. थोडं सर्च करा, थोडं डॉक्टरांना दाखवा. आणि नसेल कळत तरीसुद्धा ना, म्हणजे डॉक्टरांकडे गेलो की ते आपल्याला सजेस्ट करतात. बाकी 1 महिन्यानंतरचा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. आता हे सिग्वेरिस ब्रँडचे आहे. मी स्पेशली कॉटन मटेरियलमध्ये घेतले. सिंथेटिक मटेरियलमधले सुद्धा येतात, ते थोडे स्वस्त असतात. याची किंमत मी ॲक्च्युली हे टॅग करते, ॲमेझॉनवर तुम्हाला मिळून जाईल किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते. मी माझा साईजनुसार ते घ्यावे लागतात. माझा स्मॉल XS असा होता आणि याचं मेजरमेंट करून घ्यावं लागतं. जर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही केलं तर जरा बरं होईल, किंवा मग डायरेक्ट तुम्ही ॲमेझॉनवरून घेऊ शकता. आता घाई इतकी झाली होती ना रियांशला, त्याला टॅब बघायचा होता ॲक्च्युली. त्याला असं वाटलं की माझ्या मित्रांसोबत मला आजचा दिवस खेळायला मिळेल म्हणून त्याला खेळायचं होतं. आणि स्वतःच कणिक मळून ठेवली होती मी, तर तो चपात्या करायला घेतला आणि त्याची चपाती मी तुम्हाला दाखवते. मला टिफिनच्या भाजीची पण तयारी करायची होती, आत्ताच्या भाजीची पण तयारी करायची होती आणि खूप गोंधळल्यासारखं झालं होतं. तसंही किचनमध्ये अशी गडबड झाली ना की खूप गोंधळ होतो. आणि रियांशची चपाती बघा, म्हणजे लाटतानाच ती त्याला चिटकली आणि तशीच उचलून तो तव्यावर टाकतोय. पण ठीक आहे, त्याची इच्छा होती आणि तो तर आणखी पण चपात्या लाटणार होता, पण मीच त्याला लाटू दिले नाही, कारण त्या खाण्याच्या उपयोगात आल्या नसतात. त्यात मला इथे काम करायला इतकं जड होतं, दोन्ही वेळेचा स्वयंपाक करायचा होता, ऊन गरमी इतकी जास्त होती की अशक्य वाटत होतं. भांडी घासायची खरं तर इच्छा नव्हतीच. अश्विनही बोलले की राहू दे, मी अर्बन क्लॅप करतो, तू तुझी कामं कर, तुझी तयारी कर. पण म्हटलं जाऊ दे, आजच्या दिवशीचंच कशाला ठेवायचं, आजचंही करून जाते, कारण मावशी पण नाही आहे. पुढचे काही दिवस अश्विन घरी स्वयंपाक तर नाही करतील, खूप कमी करणार आहे, त्यामुळे भांडी पण नाही निघणार. सो तेवढं काम नाही पडणार आहे. म्हणून मी सगळं ओट्यावरचं क्लीन करून घेतलं, भांडी घासून घेतली
आणि बघा आता मी स्टॉकिंग्स तर वापरतेच, पण फक्त स्टॉकिंग्स वापरून पाय म्हणजे पायांचा जो हे आहे त्रास आहे तो कमी होणार त्याची गॅरंटी नाही आहे. त्याचसोबत मला डॉक्टरांनी 1 महिन्याच्या मेडिसिन प्रिस्क्राईब केलेल्या आहेत. काही एक्सरसाइज मी सर्च केल्या होत्या त्या मी करते. सो प्रिकॉशन मला घ्यायची आहे आणि तेच सगळं आता चालू असणार आहे. त्यामुळे खूप अशी धावपळ नाही. जिम तर किती दिवस झाले माझं बंद आहे. खूप अशी एक्सरसाइज पण नाही चालू आहे. सो बघूया पुढे. आता माझी सगळी पॅकिंग झालेली आहे, पण तरीही ना माझी एक सवय आहे. मला नाही माहिती अशी सवय आहे का कुणाला? असेल तर कमेंट करून सांगा. म्हणजे एक फायनल लूक असतो माझा. काय काय ठेवलं ते मी सगळं बघत असते आणि झालंच तर मग एखादी वस्तू काढून ठेवते किंवा मग एखादे कपडेच असतात मोस्टली. बाकी काहीच नाही आहे. सगळे कपडे आहे. बाकी फक्त आता हे मी स्वेटर घेऊन चालली आहे. आता उन्हाळा आहे तर स्वेटर कशाला? तर हे स्वेटर रियांशचं आहे, पण आता त्याला छोटं पडतं. हे आम्ही मनालीला गेलो होतो तेव्हा घेतलं होतं. म्हणजे आता काही त्याला होत नाही आहे, तर हे मी विवांसाठी घेऊन चालली आहे आणि बाकी तर सगळे आमचे कपडे आहे. बस आता एकदा परत चेक करते. ही निकिताची साडी मागच्या वर्षी आणली होती. झालंच तर यावर्षी पण परत तिचीच साडी आणेल आणि बाकी मी खूप असे कपडे नाही घेतले. तिथे मी गेल्यानंतर शॉपिंग करणार आहे. यावेळी झालंच तर बऱ्यापैकी शॉपिंग करेल, पण शेवटी माझा जीव ना असं ट्रॅव्हलिंगच्या नावाने माझ्या पोटात ऑलरेडी गुडगुड व्हायला लागतं. मग कसं सामान उचलायचं? कारण प्लॅटफॉर्मवरून मला कधी-कधी नाही समजत कुठल्या साईडनी जायचं. त्यानंतर सामान जर जास्त असेल तर आधीच मला टेन्शन येतं. त्यामुळे खूप असं सामान मी भरभरून घेऊन पण जात नाही आणि तिकडून जरी आई म्हणत असते की हे पण घेऊन जा, ते पण घेऊन जा, तरी पण मी तिला नाही म्हणत. अश्विन तर माझ्यापेक्षाही म्हणजे सामानासाठी ते कधीच तयार नसतात, जास्त घेऊन जाण्यासाठी आणि जास्त आणण्यासाठी. पण चला आता जेवढं जे काय ठेवायचं आहे मी ठेवलेलं आहे फायनली. लोअर म्हणजे तो ट्राउझर, पॅन्ट आणि नॉर्मल टी शर्ट्सच ठेवलेले आहे आणि आत्ता जे हे आणले होते ना ट्रायपॉड आणि लाईट ते ठेवलं आहे. आतमध्ये एक्स्ट्रा बॅग पण ठेवली आहे. जर तिकडून आणायचं असेलच काही एक्स्ट्रा तर त्या बॅगमध्ये आणता येईल. त्यात रियांशचं असं होतं, मम्मा मला बासरी घ्यायची आहे, मला काही बुक्स घ्यायचे रीड करायसाठी. त्यानंतर त्याला त्याचा गेम घ्यायचा होता. भवरा मी म्हटलं की आपल्या बॅगमध्ये तेवढी जागा नाही आहे, मला एकटीलाच उचलावी लागते. खरं तर ती उचलावी नाही लागत, ट्रॉली बॅग आहे. पण टिफिन, वॉटर बॉटल यासाठी मला एक वेगळी बॅग घ्यावीच लागली असती. शेवटी त्याची ही स्कूल बॅग मी त्याला घ्यायला सांगितली. त्यात काहीच सामान नाही आहे, फक्त त्याचं सामान ठेवलं आहे. जसं फ्लूट, भवरा, एक गेम आणि बाकी फक्त टिफिन आणि वॉटर बॉटल येतील आणि आत्ता त्यांनी तो जो पॅकेट फूड आणला आहे त्याच्यासाठी म्हणजे माझी पण इच्छा होते खायची, तर ते थोडंसं ठेवलं जाईल. बाकी काहीच नसणार आहे आणि तिकडून त्यालाही माहिती आहे की तो पण काही ना काही घेईल, मामा काहीतरी घेऊन देईल, तर त्याला त्याचं सामान म्हणून या बॅगमध्ये ठेवायचं होतं, म्हणून त्यांनी स्पेशली ही बॅग घेतली. चला बडबड नाही करत. मला म्हणजे सकाळपासून मी कंगवा पण नाही लावलेला आहे केसांना. आता जरा नीट आवरून घेते. थोडा वेळ जरा अर्धा तास पडते, कारण थोडं एकदम सकाळपासून ना नुसतं कामच चालू आहे माझं. जरा पण मी बसली नाही. फायनली हे सगळं पटकन आवरते आणि जरा अर्धा तास पडते, कारण नंतरचा वेळ रात्रभर मला झोप येत नाही ट्रेनमध्ये. थोडा वेळ येते, पण अशी रात्रभर अशी गाढ झोप आली आहे असं कधीच होत नाही. बेटा विंडो ओपन नसते, AC ट्रेन आहे आपली. विंडो ओपन नसते. कसा तरी टाइमपास करणं चालू आहे. कधी वाजतील 4, कधी वाजतील 4. AC ट्रेन आहे, विंडो ओपन नसते बेटा. एसी ट्रेन मध्ये का जात आहे आपण? गरम किती होत आहे. हां ते तर आहे. खूप गरम झालं असतं आणि ते AC ट्रेन नसली तर मग ते चांगली पण नाही वाटत ट्रेन. बघ असं आहे ना, मला तिकडून आल्यानंतर तुझा चेहरा दाखवेल मी. बरं तुझं सगळी पॅकिंग झाली? हो. वॉच घालून घे. मी पण थोड्या वेळात ना हे काढून घेते आता. तसं रोज मी पहिल्या दिवशी 2 ते 3 तास ठेवलं होतं. त्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 4-5 तास ठेवलं. त्यानंतर मग थोडं आणखी म्हणजे हळूहळू थोडी सवय लागली. पहिले तर खूप असं काय म्हणतात त्याला, इतकं कचकचल्यासारखं वाटत होतं, पण आता ठीक आहे. म्हणजे याने मला थोडासा आराम पण पडला आणि कंटिन्यू जर आणखी काही दिवस घातलं तर होप सो की आणखी आराम पडेल. आणि केसांना तर मी अजून पण कंगवा लावलेला नाही. रियांश प्लीज. लागला. मग निकिता आजच येऊन पोहोचली आहे. तिला मी कालच बोलली होती. तिचं काहीच नक्की नाही. किती मस्त ना, म्हणजे कालपर्यंत काहीच फिक्स नव्हतं कधी जायचं आहे. म्हणजे उद्या पण निघू शकते, परवा पण निघू शकते असं होतं. त्यांना आवाज गेलाय तू काय म्हटलं तर.
अरे थांब ना. आणि ती आज सकाळी येऊन पण पोहोचली ना. पॅकिंगचं टेन्शन म्हणजे तिचं असं आहे, एखादी गोष्ट विसरली पण तर ती मागवू शकते, कारण कोण ना कोणी अमरावती येतच असतं. चला, इथूनच आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्या झाल्या बघा लॉलीपॉप खाणं चालू आहे. त्यात वातावरण इतकं खराब झालं होतं, म्हणजे कधी पाऊस असा मुसळधार पाऊस येईल ना असं झालं होतं. आणि पोहोचायला पण आम्हाला खूप उशीर झाला होता, कारण खूप जास्त ट्रॅफिक वाढलं होतं. ट्रेन चालू कधी होते याची वाट बघणं चालू होतं फक्त रियांशची. आणि खरं सांगू, मला पण ना ट्रेनमध्ये बसल्यानंतर काय माहिती काय पण खूप भूक लागते आणि असं जंक किंवा पॅकेट फूड खाल्लं जाते. रियांश जेवला लवकर आणि लवकर झोपला. आधी त्यांनी म्हटलं होतं की मम्मा आपण छान गोष्टी करू, गप्पा करू, बुक्स वाचू किंवा काहीतरी खेळू, पण पडल्या पडल्याच त्याला झोप लागली. आता 9 वाजले आहेत. अर्ध्या तासात सगळेजण आपले बर्थ टाकून घेतील आणि झोपतील. आणि सकाळी ना 6 वाजता आम्ही बडनेराला पोहोचलो सुद्धा. म्हणजे घरून निघण्यापासून ते पोहोचेपर्यंत बरोबर 15 तास लागतात. आता इथे येण्यासाठी बाबा बोलले होते, पण मीच त्यांना नाही म्हटलं, कारण इथे यायला 5 वाजता त्यांना घरून निघावं लागलं असतं. घरी पोहोचलो मस्तपैकी. थोडा टाईमपास झाला. निकिताने मस्त नाश्ता बनवला आणि बाबांनी माझ्यासमोर ना या चिंचा आणून ठेवल्या की हे घे, तुझ्यासाठी सगळ्या चिंचा आहेत, तुला खायच्या असेल तर खा किंवा घेऊन जायच्या असेल तर सगळ्या घेऊन जा. आणि भाजी निवडण्यासाठी प्लस नाश्ता करण्यासाठी मी बसले होते. चिंच तर मला तशीही खूप आवडते. माझी चिंच तशीही खाणं चालू असते, जी घरी आणते ना मी ती. आणि त्यात तर ही चिंच इतकी जास्त गोड होती. बाकीच्यांची खाऊन झाली होती. बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण मला खूप जास्त चिंच आवडते. रियांशचंही तसंच आहे. तर चला, आता मी पटकन भाजी निवडली, आईने स्वयंपाक केला. आणि जेवणामध्ये ना आजच पहिल्याच दिवशी मस्तपैकी आंब्याचा रस, कुरडई, सोबतच रियांशला जी मजा करायची होती ना, म्हणजे सगळेजण असतील, मग थोडी मजा मस्ती, थोडं खेळणं होईल, ते सगळं त्याला करता आलं. आता पहिल्याच दिवशीपासून शॉपिंग करायची असं आमचं काहीच डोक्यात नव्हतं. आता रोज कुठे ना कुठे बाहेर जाणार आहे, पण तासाभरासाठी. तर आज आम्ही एक नवीन शॉप ओपन झालं होतं, तर तिथे आलो. स्पेशली ज्वेलरी शॉप आहे. असं काहीच डोक्यात नव्हतं, पण मला हे इयरिंग्स खूप जास्त आवडले. आता मी ते घेतले की नाही घेतली हे मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणखी काय काय घेतलं हे सुद्धा पुढच्याच व्हिडिओमध्ये शेअर करतील. निकिताने थोडेसे इयरिंग्स घेतलेत. हे कानातले कसे वाटतात? खूप मस्त भरी होते, पूर्ण कान भरून. आणि फक्त 300 की 250 रुपयाचेच होते. तर खरं तर मी नाही घेतले, पुढच्या व्हिडिओचा वेट नाही करवत. पण काही सामान मी घेतलेलं आहे, जे की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करते. चला, आजपासूनच शॉपिंगची सुरुवात झाली. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला काही ना काही शॉपिंग दिसणारच आहे. थांब, मला पण जायचं आहे. मी जरा व्हिडिओ एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मलाच माहीत नाही मी कालचा व्हिडिओ प्लस आजचा व्हिडिओ काय शूट केलं. खरंच म्हणजे खूप गडबड झाली. काय शूट करू काय नाही असं आज काहीच नाही समजलं. पण आय होप की उद्यापासून मी एका दिवसाचा पूर्ण नाही, पण कमीत कमी 2 दिवसाचा मिक्स असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आज आम्ही खूप सारी शॉपिंग करायची या उद्देशाने गेलो होतो, पण पाहिजे तशी शॉपिंग नाही झाली. मी तर ज्वेलरीमध्ये काहीच नाही घेतलं. निकितांनी थोडेसे एडीचे इयरिंग्स घेतलेले आहे आणि मी ते मागचे असे क्लिप्स घेतलेले आहेत. त्या मी नंतर तुम्हाला दाखवते. सो चला, मग आत्ताचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाय.